ब्रह्मानंदं परमसुफलं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वंशीविभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बरागर्वबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम भगवान की जय। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर साष्टांगाभिवादन करतो। भगवान श्री बालकृष्णाच्या चरणावर साष्टांगाभिवादन आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांगाभिवादन करतो। विशेषत्वानं आपल्या या दिंडी सोहळ्याचं प्राण कैवल्य सम्राट ज्ञानराज माऊलींच्या चरणावर साष्टांग अभिवादन करू। दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी, अधिक प्रसंगाने साचलेले काही भाविक, या सगळ्यांबद्दल सद्भाव प्रकट करतो। सोहळ्याच्या चिंतनाचा द्वितीय दिवस आहे। या वर्षीचा विषय काय आहे काल माहिती झालाय, तरी सुद्धा नवीन लोकांना माहिती व्हावं आहे त्यांचे पण अधिक चिंतन पक्क व्हावं याकरता एकदा चिंतन करून पुढे करायचं। नामदेवरायांचा अभंग चिंतनाला घेतलाय। देह जावो अथवा राहो,
पांडुरंगी दृढ भाव चरण नो सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेमा चरण सोडी सर्वथा नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा संप्रदाय विस्तारक आपल्या संप्रदायातले सगुणनिष्ठ सगुण साक्षात्कारी पांडुरंगाचे लाडके भक्त श्री संत नामदेवरायांचा हा अभंग आहे. अभंग चिंतन करताना साधनांगाचं एक महत्वाचं सहाय्यक अंग म्हणून प्रवचन केलं. जसं पायी चालणं, निष्ठेने पायी चालणं ही जशी मूळ साधना आहे, त्या साधनेचं सर्वात महत्वाचं शुद्ध मार्गदर्शन करणारं ही संत वाणी आहे. आणि त्या संत वाणीचं चिंतन आपण करतो आहोत. तेव्हा हा महत्वाचा एक भाग त्यातले त्यात विचार करून दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांची चिंतन आतापर्यंत केली. जशी स्फूर्ती होईल त्याप्रमाणे आपण चिंतन करतो. तर चिंतन करत असताना वारी हा विषय गृहीत धरूनही बरंच काही बोललं जातं. वारकरी या साधकांकरता मार्गदर्शन म्हणूनही काही विषयांचा थोडा जास्तही विस्तार करत करत आपल्याला या अभंगाच्या अर्थाकडे जायचंय. एखाद्या नवीन ऐकणाऱ्या माणसाला कदाचित त्याचा तो विषय नसल्यामुळं थोडा विस्तार सुद्धा वाटेल त्याला, पण तो आपल्या उपयोगाचा आहे म्हणून आपण करतो. याने ऐकू येत नाही नीट. तेव्हा काल आपण उपक्रम करता करता देह या विषयावर बोललो. सुरुवातीचा शब्दच अभंगाचा देह जाओ अथवा राहो असा आहे. एक विशिष्ट निष्ठा ठेवून इष्ट उपासना, आणि आपली वारी सुद्धा संतांनी घालून दिलेल्या इष्ट उपासनेचं एक प्राण आहे. आणि तो आपल्या मनाने नसून संतांना पांडुरंगाने दिलेला जो आदेश आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज,
सांगत असे गुज पांडुरंग. तर याप्रमाणे भगवंताने स्वतः या दोन वाऱ्यांचं विशेष महत्व संतांजवळ वर्णन करायला सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा बाजार मानला जातो. आषाढी कार्तिकी हे दोन बाजारपैकी मुख्य बाजार, मुख्य साधनांग आषाढी वारी आहे. काही आषाढी येईल. आपण अभंगामधून ही आर्तता संतांच्या तोंडातून ऐकली. तेव्हा त्या दृष्टीनं दिंडीबरोबर बोलत असताना साधक सानिध्य हे मी गृहीत धरतो. कलियुगामुळं तरतम भाव जरूर आहे साधकांमध्ये, तो युगप्रभाव आहे थोडासा. पूर्वीच्या साधकतेची जर वार्ता आपण चिंतन केली तर त्यापुढं आपण सामान्यच आहोत, पण सापेक्षात आपण सगळे वेळ काढतो, संपत्ती खर्च करतो, देहाचे कष्ट सहन करण्याची तयारी ठेवतो. या दृष्टीनं सापेक्षात आपण वारकऱ्यांच्या साधकतेमध्ये तसा आपला संप्रदाय फार मोठा. केवळ माळ घातली तरी तो वारकरी होतो. संख्येनं महाराष्ट्रात आज तरी एक नंबरचा हा संप्रदाय आहे. पण त्याच्यामध्ये वारी करणारे हे थोडे मर्यादित आहेत. सदाचाराच्या दृष्टिकोनातून माळ घालणं हा भाग वेगळा आहे, तोही चांगला आहे. प्रवेशदृष्ट्या अखाद्य खाद्य सेवन बंद होतं, अपेयपान बंद होतं. थोडासा नित्यनेम प्रत्येक माळ करायला सांगितलं जातं की रामकृष्ण हरीचा जप करा. त्यातले काही वारकरी पायी जमलं नाही तर बसने अनेक वाहनांच्या आधाराने वारीला येतात, वारी करतात. तर साधारणपणे माऊलींचा हरिपाठ आणि वारी ह्या दोन गोष्टी तर सगळे कीर्तनकार प्रवचनकार आपल्या माळकऱ्याच्या बाबतीत सूचित करत असतात. ही साधन विधी अंगाची. तसं निषेधांगाची अपेयपान अखाद्य खाद्य सेवन सोडावं हा जसा एक कॉमन नियम आहे, तसं माळकऱ्यांनी तत्वता पूर्णच निर्व्यसनी राहून रोज काही सद्ग्रंथांचं वाचन करावं. माळ घालणार म्हणजे कमी जास्त नियम सांगणार लोक. काही लोक सांगतात रोज गाथा ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं वाचन झालंच पाहिजे असा आग्रह ठेवतात. काही लोक कमीत कमी रामकृष्ण हरीच्या काही माळा करा असं सांगतात. हे आपले सगळे नियम आहेत. पण या नियमामध्ये समभावाने जो श्रेष्ठ साधक आहे, ती संतांची जी मागणी आहे ना, की वारी चुकवून दे हरी. जसं तुझा विसरण व्हावा ही मागणी आहे, तसं वारी चुकवून दे हरी ही पण मागणी आहे. आणि वारीची पद्धती ही वाहनं आता झाली हो. पूर्वी वारकरी म्हणजे 99% त्यांना पायीच यावं लागलं. आता वाहनं झाले. तेव्हा पायीवारीचीच पद्धती आहे. आजही संतांचा आदेश म्हणून पायीवारी करणारी मंडळी जी निष्ठेची आहे ती अशा संतांच्या पालख्यांबरोबर पायी येतात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज अशा मोठ्या संतांच्या बरोबर येतात. छोट्या मोठ्या संतांच्या सुद्धा पालख्या त्याच्या भागातून निघतात. त्याच्याबरोबर ही पायी सेवा करण्याची पद्धती आहे. पायी सेवेचं मार्गदर्शन
वारकऱ्यांमध्ये करणारे आचार्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. संप्रदायाच्या मालिकेचा विचार सांगताना, संप्रदायाच्या मंदिराचा विचार करताना ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया असं बहिणाबाईंनी स्पष्ट म्हटलं. आणि आपण त्या पायाच्या केंद्राला सांभाळून आपण वारी करतो. कोणाच्या चूक कोणाच्या बरोबर हा भाग वेगळा, पण आज जे बीज असेल तर ते माऊलींचं आहे. संख्येच्या दृष्टीने ती कितीही मोठी हो किंवा कदाचित काळाच्या ओघात अजूनही कोणाची वारी मोठी हो, तरी सुद्धा पायाचा मान जो आहे तो तिथंच राहणार, त्याच्यात बदल होणार नाही. अपेक्षामध्ये काळाच्या ओघात वेगवेगळे प्रयत्न करतात. कोणाला कधी काय महत्व येईल हे सांगता येत नसतं. एक एक प्रारब्ध असतं. जसं आता आपल्या भारतीय संप्रदायाबरोबर सुद्धा छोटे मोठे सकाम पूर्ती करणाऱ्या संतांच्या बऱ्याच गोष्टी आपल्यापेक्षाही जास्त पुढं जाऊ पाहतात. तसं अजून टोटल महाराष्ट्रभराच्या दृष्टीनं शुद्ध सत्वगुणातल्या साधनांगानं वारकऱ्यांनी पुढं पुढे गेलेलं नाही. जरी सकाम भक्तांच्या संख्येमध्ये उत्पन्नाच्या दृष्टीनं काही संतांच्या जागा जरी थोड्या पुढं दिसत असल्या तरी ते सगळं तात्कालिक आहे. शुद्ध परमार्थाच्या लेवलवर पाया तो पायाच आहे आणि तो पायाच राहणार आहे हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला एक पद्धती बसलेली आहे आणि ती जी पद्धती बसलेली आहे त्यानुसार संतांनी आपल्या वाणीतून ज्या ज्या गोष्टी लिहून मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्या बरोबर जाताना चिंतन करताना महत्वाचं असं आहे. तर नामदेवरायांचा हा अभंग त्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. संतांच्या वाणीमध्ये घागर में सागर अशी अवस्था असते. साधारण माणसाला नाही लक्षात येणार, पण अगदी या स्वयंभू शब्दांमधून जे तत्वज्ञान प्रकट झालेलं आहे ते मोठं विलक्षण आहे. निष्ठा ही कशी असते, किती खोल असते, त्याचा भाग वर्णन करताना तसं सामान्य लेव्हलवर आपण काही पाहायचं तर साधक मंडळी आहेत. मी तर सांगत असतो, अरे तुमच्यासारखा वेळ देणारे अनेक भागातले एकत्र असणाऱ्या तुमच्या समोर जर सखोल नाही सांगायचं तर कुठं मुंबईमध्ये व्यवहाराच्या गरजेमध्ये असणाऱ्या सांगायचे किंवा सारखा हा विचार डोक्यासमोर करू नका. डोक्यावरून जातोय हा प्रश्न विचारात घेऊ नका. हे कसं ग्रहण करता येईल अशी जिज्ञासा ठेवा. काही गोष्टी सुरुवातीला समजल्या नाही तरी ऐकून ऐकून मी पाहिलं ही गोष्ट अनेक गावांमध्ये असा ऐकून ऐकून तयार होतो श्रोतावर्ग. आमची अशी काही गाव आहेत की जिसच्या श्रोतावर्गाला गैर ऐकावंच वाटत नाही असे आजही आहेत. लक्षात ठेवा. तर ऐकून ऐकून ही खोली ग्रहण करतायत. ही प्रस्तावना का केली, त्याचा जो मी भाग सांगणार आहे त्याच्यामध्ये काल जसं देहाचं स्वरूप सांगितलं, स्थूल देह, आणि वेळ थोडा होता, परिस्थितीनुसार त्याच्यापेक्षा जास्त शक्य नव्हतं, त्यामुळं काल त्याचा उपक्रम आपण केला. साधारण भावार्थ पण आपण कालच्या याच्यात पाहिला. तुकाराम महाराजांची जी नामदेव महाराजांची जी निष्ठा याच्यात आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, कसाला लावलेली गोष्ट ही अध्यात्मात कशी महत्वाची हे कळलं पाहिजे. सगळं येऊन पडतं ते देहावर. परमात्मा प्राप्तीकरता संतांनी जे सांगितले ना की देहाच्या निरासे पाहिजे या छाया, जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे
संसारी संत प्रमाण आहे. तेव्हा शेवटी गाभ्यातला परमार्थ जो येतो ना, जसं चंद्राच्या गाभ्यातला वास, तसा गाभ्यातला परमार्थ आहे देह जावा. हे दिसायला साधे शब्द आहेत, पण परमार्थातले फार गहिराई सांगणारे आहेत. आणि जे खरे अनुभव करत असतील ना, त्यांना या देहाध्यासाच्या बाबतीत ही देहबुद्धी आवरणं किती अवघड आहे. समर्थाने परमार्थाचं हे शब्द मी मागच्या प्रमाणात मागच्या वर्षी दिले. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सगळा परमार्थ जो आहे आणि परमार्थाचा प्रतिबंध कुठे आहे, तो देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला. मग आपण प्रमाण दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं काय आहे, परमार्थातलं जे टिकाऊ सुख आहे, देहातीत ते जेवढं देहातीत सुख आहे हे सगळं सुखच झालं. सर्व सांडित गेला. जेवढा जेवढा तो देहामध्ये येईल तेवढा तेवढा देहातील सुखापासून तो परावृत्त झाला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हा श्लोक आपण गेल्या वर्षी बऱ्याच वेळेला प्रमाणाला घेतला होता. तर हे जे आहे इथंच बिघडले, इथं सुधारायचं. या देह जावो म्हणण्यामध्ये देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याचीच भाषा आहे, लक्षात ठेवा. हे गाभ्यातलं चिंतन आहे. तर खरं परमार्थाचं सुख आडलेला जर काही प्रतिबंध असेल महत्वाचा, तर देहबुद्धी. इथं सगळ्या गाड्या असतात. गप्पा मारणाऱ्या, श्रीमंत, पूजा करणाऱ्या सगळ्या गाड्या देहबुद्धीपाशी अडून पडतात. तिथपर्यंत सगळ्या गप्पा मारतात, पण देहावर आलं की गाडी ढिली झाली. आणि पहिला कस इथं लागतो. हे जे पायी चालायचं सूत्र दिलंय ना, त्याला पहिला प्रतिबंध मिटवण्याची साधना आहे. आणि त्रेतायुगापासून ही महत्वाच्या संतांनी सांगितलेली साधना आहे. देवतेची संत महाराज. रामायणामधली संत विभूती आहे भरत. आणि भरताने रामराज्यातल्या लोकांना देहबुद्धीतून इकडं आणण्याकरता सगळ्यात पहिली साधना जर काही केली असेल तर भरत यात्रा, आणि ती पायी. या देहबुद्धीचा निश्चय काढण्याकरता स्टार्ट पॉइंट या देहाच्या बाबतीतल्या तपश्चर्येपासून सुरू होतो. देहबुद्धी तपाच्याही पलीकडे आहे बरं का, अलीकड नाही आहे. पण सुरुवात देहाला त्रास दिला म्हणजे देहबुद्धी आत्मबुद्धी झाली असं होत नाही. पण द्वार जर काही असेल, दैहिक ताप, तप, इथून ते द्वार आहे. राम भेटी करता भरताने सर्व समाजाला घेऊन रामापर्यंत जाण्याचा जो मार्ग दाखवला, या मार्गाचं सूत्र देहबुद्धीमध्ये, देह तपामध्ये. आणि म्हणून स्टार्टिंग पॉइंट आहे. दिसायला काय आहे आणि त्याच्यामध्ये किती टिकाऊपणा संतांच्या शक्तीनं आलाय त्याचं प्रतीक वारी आहे. भरताने एकदाच यात्रा काढली. भगवान श्रीकृष्णाने पैदल यात्रा गोवर्धनाची एकदाच काढली. पण माऊलीने ती अनेक वर्ष चालवली, चालवत आहेत अजून सुद्धा.
एखादा क्रेडिट असतं ना, अनेक वर्षाची शाळा, शताब्दी झाली, अर्धशताब्दी झाली, तर सप्तशताब्दीपेक्षाही जास्त काळ होऊन गेला. अशी जी साधना ज्ञानेश्वर माऊलीने आपल्यापर्यंत दिलेली, याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची शक्ती आहे, केवळ वाचिक उच्चारण नाही आहे. हे तर काय सांगू तुम्हाला, आपणही त्यातले जाणू शकता. आज हा अनुभव अनेक वेळेला अनेक लोकांना येत राहतो, जे वारी करतात आणि वारीच्या सूक्ष्म साधकांना पाहतात, त्यांच्या लक्षात येईल की माऊली आजही जसं बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, याप्रमाणे आजही लहान मुलाच्या चालीचा विचार करून आई जसं लहान मुलाच्या बोटाला धरून सावकाश चालते, तिची ती चाल नसते, पण बालकाची चाली बालका करतात. अभंगात दोन्ही त्यांनी प्रमाण दिलेले आहेत. का म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, दृष्टांत आहे त्यातला. पण नाव सुद्धा दृष्टांत कमी पडेल. बालकाचे चाली याच्यामध्ये जास्त बारकावा वाटतो. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, हा आणि आईचा दृष्टांत आणि गुरुचा दृष्टांत हे जिवंत दृष्टांत आहे. तुका म्हणे नाव मध्ये थोडासा जडपणा आहे. वेगवेगळ्या अंगाने महत्व असेल तर ही जी बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली, महाराज ही सुद्धा कमी पडते. जसं परिसाची उपमा कमी पडते ना, तसं ही सुद्धा उपमा कमी पडते. कारण त्या माऊलीचं आयुष्य आणि तिने केलेली बालकाला मदत याचा काळ फार अल्प आहे, म्हणून ते सुद्धा कमी पडते. लक्षात घ्या, ते कमी पडतं. दृष्टांत बहुतेक कमीच पडत असतात, पण काही अंशापर्यंत त्याचा फायदा होतो. नाही तर दृष्टांत म्हटला का त्याच्यामध्ये रिस्क काढला की काही ना काही कमी होणार असणार, असं आहे. पण माऊली बालका करता करते, ठीक आहे, फक्त विधिदृष्ट्या दृष्टांत बरोबर आहे, पण पूर्ण बरोबर आहे असं नाही आहे. कारण त्या माऊलीपणा आणि हा माऊलीपणा याच्या काळामध्ये अंतर आहे, अजून संबंधामध्ये अंतर आहे. तो माऊलीपणा एक दोन मुलांची माऊली होऊन संपतो. जाऊ द्या किती केस काढू, पण त्यातला मुद्दा समजून घ्या. काय तो माऊलीपणा दृष्टांतापुरता ठीक आहे. आमच्या माऊलींचं वैभव आणि आमच्या माऊलींचा काल, आमच्या माऊलींचा देश, आमच्या माऊलींची परिस्थिती ही या सगळ्या दृष्टांत देणाऱ्या दृष्टांतापेक्षा अनंतपट श्रेष्ठ आहे. याच्यापेक्षा जास्त काय सांगणार, असं आहे. तेव्हा ही माऊली आज आपल्याला बिनतारी संदेशाप्रमाणे तुमच्या हृदयात जाऊन तुम्हाला येऊन प्रेरणा देऊन तुम्हाला या साधनेच्या वाटेवर आणते. तेव्हा ही फार मोठी बाजू आहे. तेव्हा ही बाजू खूप मोठी आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी धाविती अंगी. ते ध्रुवपद आहे. पण हे तैसे म्हणजे तिन्ही दृष्टांतातला तैसे एकत्र केला तरी याच्या बरोबरीचं नाही, लक्षात घ्या. तर याच्यातली विधी फार अनंत आहे. फक्त तुम्हाला समजवण्यापुरते दृष्टांत दिले, लेहोलनं थोडं जाळं
जवळ जाण्याकरता, आदर वाढण्याकरता, एवढाच त्याचा अर्थ आहे. तर हा जो माऊलींचा विषय आपल्या समोर आहे, त्याबरोबर सर्व संतांचा आपल्या समोर आहे. या बाबतीत संत यादीमध्ये आद्य पाया म्हणून नामदेवराय, जरी संत माऊली असले तरी विस्तारक म्हणून नामदेवरायांचा संबंध आहे. आणि या विस्तारकाचं सहाय्य सगुणनिष्ठ असल्यामुळे घेण्याकरता माऊली त्यांना बोलवायला तीर्थयात्रेकरता गेले, तेव्हा त्यांचा अधिकार हाही विशेषच आहे. आद्य माऊलींनी ज्यांना तीर्थयात्रेत बरोबर घेण्याची इच्छा करावी, त्यांचा अधिकार कमी म्हणायचं काही कारण नाही, तुलना करायचं काही कारण नाही. हे मोठं सहाय्यक अंग म्हणून मोठं विचारणीय आहे. तर ते नामदेवराय या आपल्या विचारांमध्ये जो बारीक भाग मांडतात, तर ती निष्ठा आपल्याला खरोखर हा एकटा अभंग सुद्धा पुरेल चिंतन करायला. इतकं चिंतन याच्यात आहे. तर सगळ्याचं मूळ परमार्थामध्ये प्रतिबंध होणारा सर्वात महत्वाचा भाग असेल तर हा देहाध्यास. काय सांगावं याच्यातून पैलू? हे वाक्य कसं आहे, तर जसं समचरण दृष्टी या अभंगाचा दृष्टांत मागच्या वर्षी दिला होता मी, आठवा आपण, तर तुकोबराय त्या निष्ठेच्या आधी पावती देतात. हे जे तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी आठवा सत्य, असे जे शब्द असतात ना, तसं त्या ठिकाणी सुद्धा काही स्वतःच्या अनुभवात्वा म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, ही अधिकाराची भाषा आहे. आम्हाला ते वर्म कळलंय आणि जे जे कर्म धर्म नाशिव, तर पांडुरंगी दृढ भाव हे आपल्या अनुभवावर शिक्का आहे. हे देह जावो अथवा राहो, त्याचा अर्थ पण करायचा आहे, पण त्याचा मुख्य भाग आहे पांडुरंगी दृढभाव. इकडे आपल्याला अलीकडचा अर्थ कळायचा आहे, पण आपल्यामध्ये अधिकारपूर्वक हे वाक्य नाही. तेव्हा पांडुरंगी दृढभाव असा विश्वासपूर्वक अनुभवाचं वाक्य आहे. आणि दृढभाव असल्यामुळं चरण न सोडी सर्वथा हे प्रतिज्ञापूर्वक बोलू शकतात. दृढभाव धरा असं विधिवाक्य आहे का माझा दृढभाव आहे असं वाक्य आहे? लक्षात द्या, विधिवाक्य नाही नुसतं आपण सगळ्यांनी दृढभाव धरावा अशा अर्थाचं वाक्य नाही. माझा असा दृढभाव आहे. कोणत्या परीक्षेत पास होऊन? तर सगळ्यात महत्वाचं प्रमाण असणार देह जावो अथवा राहो. इथपर्यंत शेवटच्या टोकात ज्या देहाध्यासामध्ये सर्व मानव अडकलेले असतात, त्या देहाध्यासाच्या बाबतीत माऊली असं म्हणतात, आपले नामदेवराय असं म्हणतात. कधी कधी या गोष्टी लक्षात घ्या श्रोत्याने, की प्रसंगामध्ये ओघामध्ये कधी तुकोबराय म्हणणं काय किंवा कधी माऊली म्हणलं काय. नामदेवरायांचा अभंग आहे, त्यामुळे नामदेवराय सगळे संत एकच आहे खरं म्हणणं. आपल्याला आपण प्रमाणाने आधार घेतल्या म्हणून नामदेवरायांचं शब्द आहे, पण ओघामध्ये बोलता बोलता नामदेवांच्या ऐवजी नामदेव बोललं तर फार मोठा काही विचार करायचं काही कारण नाही. तो ओघ आहे, त्या ओघामध्ये असं होऊ शकतं. तुम्ही ऐकणारे ते समजू शकता, पण त्याच मुद्द्याचा विचार करू नका. अतिक्षुद्र बुद्धी असेल तर एवढे मोठे झालेत पण अजून ज्ञानदेव नामदेव कळत नाही असं म्हणणारे सुद्धा लोक असतील. त्या तो विषय सोडा, क्षुद्र विषय येतो. हा बोलण्याच्या ओघातला भाग आहे, तो तुम्ही समजून घ्या. तर नामदेवराय हा जो भाव सांगतात एका अनुभवाच्या बैठकीवर सांगतात. हा पांडुरंगी दृढ भाव, हा जो भाव आहे
तुम्हाला दोन कक्षा सांगणार आहे मी, आणि या दोन्हीची पराकाष्ठा या देह जावो अथवा राहो मध्ये अशी अवस्था उत्तम ज्ञानोत्तर भक्ताची किंवा ज्ञानांची दोघांपैकी एकाचीच होऊ शकते. पुन्हा एकदा वाक्य आहे, देह जावो अथवा राहो ही भूमिका एक तर ज्ञानोत्तर भक्त असेल तर होऊ शकते, नाही तर उत्तम ज्ञानानुभवावर आरूढ असलेला जो आहे ना त्याची होऊ शकते. आपली होऊ शकत नाही. आपण नुसता अनुवाद केल्याने काय होईल? प्रत्यक्ष मोक्याच्या वेळेला आपण याला उतरणार नाही. आठवण करायची म्हणून संतांची वाणी म्हणायचीच. जसं हा नियम आहे ना की वारी संपल्यानंतर हा अभंग तिथं पोहोचल्यावर आपण घेतो, तर घ्यायलाच पाहिजे. घ्यायचा याच्यात काही शंका नाही, पण त्या अधिकाराचे आपण आहोत असा भ्रम कधीच करायचा नाही. लक्षात घ्या. आपण प्रमाण म्हणून देऊन टाकतो, चिडवायलाही तर देऊन टाकतो, आपल्या स्वतःच्या मोठेपणाकरता कधी कधी देतो, आणि एखाद्या क्षणभर एखाद्या अंशात्मक आपण एखाद्या ठिकाणी पासही होतो. म्हणजे देहाचं पर्वा न करता आपण एखादी गोष्ट केली की लगेच आरूढ असल्यासारखं आपण बोलतो, देह जावो अथवा राहो. थोडीशी एखादी गोष्ट तुम्ही सहन करून केली तर प्रमाण द्यायला मात्र माझी स्थिती अशी आहे अशा लेवलवर बोलतात. काय शेवटी देह जावो अथवा राहो, तुला काय कधीतरी जायचं ते. आतली स्थिती अशी लवकर होऊ शकत नाही, फक्त दोघांचीच होऊ शकते. एक ज्ञानोत्तर भक्तीच्या पुरुषाची, साधक भक्ताची सुद्धा नाही, ज्ञानोत्तर भक्तीवाले. पुन्हा ऐका, साधक भक्त वाईट आहे असं मला नाही म्हणायचं, पण या अभंगावर आरूढ होण्याचा अधिकार जो आहे तो ज्ञानोत्तर भक्तीमध्ये प्रविष्ट केलेला आहे. कारण पहिल्या पायऱ्यांमध्ये देहभाव ठेवून सगळ्या भक्ती आहे, हे लक्षात घ्या. श्रवणम देहभाव ठेवून, कीर्तनम देहभाव ठेवून, विष्णू स्मरणम देहभाव ठेवून, या सगळ्या साधना भक्ती वैदिक भक्ती आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या देह जावो अथवा राहो या लेवलवर तो गेला नाही. ठीक आहे, देहबुद्धीची एक शुद्ध अवस्था आहे, देहभाव ठेवून सगुण भक्तीतल्या काही गोष्टी करणं. शुद्ध भक्ती, शुद्ध चित्ताच्या अवस्थेमध्ये देहभाव ठेवून या सगळ्या वैदिक भक्ती केल्या जातात. आणि रागानुगा भक्तीमध्ये मला ज्ञानोत्तरतेशिवाय रागानुगा भक्ती सुद्धा होत नाही. हे जे मितूपणा जाऊ दे थोडी एकाची घोंगडी पांघर वाली जे आहे, हे मितूपण जाऊ दे म्हणजे काय? चांगदेव 65 काय विचार आलेला आहे? हे मितूपणाचा विचार आलाय खूप बारीक. तेव्हा देहभाव जाणं ही अवघड गोष्ट आहे. पूर्ण अद्वैती ज्ञानावर आरूढ झालेल्या भक्तालाच ते शक्य आहे. ज्ञानोत्तर भक्ताला किंवा पूर्ण ज्ञानी अवस्थेमध्ये या दोन वेळेला हे शक्य आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी बोला. ही उंची तुम्हाला का दाखवून देतो? तर आपण संतांच्या शब्दाचं अनुकरण करताना कधी कधी आपण दोष करत असतो, म्हणून तुम्हाला ही उंची दाखवून देतो. ही उंची दाखवण्याचा अर्थ एकदम आपण नाराज व्हावं हे आपल्या आटोक्यातच नाही, अशा पद्धती करता तुम्हाला मी हे सांगत नाही. तर भ्रम होऊ नये. भ्रम, संत वाणीचा भ्रमात्मक उपयोग 80% केला जातो. जिकडं तिकडं प्रमाण देतात ना, तो 80% भ्रमात्मक उपयोग केला जातो. कोणत्याही मुद्द्याला संत वाणीतले प्रमाण सापडतात, आपण देऊन मोकळे होतो.
पण आपण ते अधिकारावर आहेत का नाही याचा कधी विचार करत नाही. म्हणून खरं सांगू तुम्हाला, जितका खोल पारमार्थातला माणूस जातो ना, तो गप्प गप्प होत जातो, कशाच्या तरी आधारावर हुशारक्या मारत नाही. लक्षात घ्या, आपला थोडा अभ्यास असला की 10-5 ओव्याची प्रमाण देऊन मोकळा होतो. हा भौतिक अभ्यासाचा भाग आहे, सापेक्षा ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, ठीक आहे, मी त्याची निंदा नाही करत. पण ज्याला खरा परमार्थाकडे जायचं आहे त्याच्याकरता हे सांगतो की खूप संत उच्च लेव्हलवर आहेत. अर्थात त्याचा संस्कार व्हावा म्हणून आपल्या संप्रदायामध्ये, रूढीमध्ये त्या अभंगांची पठण करण्याची पद्धती योग्य जागेत योग्य वेळेला आहे. आपण दैनंदिन उपासना का करतो? काकडा झालं, हरिपाठ झालं, नित्यनेमाचे अभंग झालं, तीर्थावळी आहेत, हे सगळे संस्कार करण्याचा पहिला टप्पा आहे. पाठ झाले म्हणजे तुम्ही त्याच्यावर आरूढ झालात असं समजू नका. करावेत पाठ, पाठ करण्याशी सुद्धा विरोध नाही. कारण कधीतरी एखादा संत त्याचं मर्म सांगतो, त्यावेळेला पाठ असलं तर त्याचा प्रभाव जास्त लवकर होईल. म्हणून हे सगळे अभंग पाठ पाहिजे. मला आपल्यामध्ये अजून ही उणीव आहे, थोडे वाढत चाललो आपण एकेका बाबतीत. भजन करायला लावायला इतका वेळ लागलाय, तेव्हा आता 80% लोक न सांगता भजन करतात. इतके वर्ष गेले. आता काकडा निष्ठेनं करायला किती वेळ लागेल प्रश्नच आहे. लक्षात घ्या, संस्कार म्हणून म्हणणं वेगळं आणि त्या शब्दाशी आरूढ होऊन आपल्याला काहीतरी चिंतनात जायचंय. मला चिंतने तद्रूपता, मी तुमच्यात येऊन बसत नाही, पण तुम्ही केलेल्या काकड्याचं एखादं चरण ऐकून त्याच्या मी इतक्या मस्तीत जातो की तुमच्या बसण्यापेक्षाही निश्चित मी जास्त कधी लाभ घेतो. लक्षात घ्या. तर त्या शक्ती त्याची जी आहे ना ती फार जास्त आहे. संत शब्दांची अफाट शक्ती आहे. पण त्याची सुरुवात साधारण संस्कारापासूनच होते. ऐकावं, बसावं. काकडा पाठ नसला ना तरी बसत जा. कधी ना कधी तुमची बुद्धी होईल की आपल्याला हे पाठ पाहिजे, पाठच पाहिजे असं सुरुवातीला अपेक्षा करू नका. याच्यात काही गोष्टी दोन्ही बाजूने चालल्या पाहिजेत. काकडा पाठ असणाऱ्याने अभंग म्हणून अभंग म्हणत असताना आपला असा अभिमान करू नका. वैष्णवांची मी तर संगीत भजनांच्या बाबतीत असं अनेक गावी पाहिले, उपेक्षा करतात. ज्यांना येतं ना, तू तार सोडून बस, नको तू नको म्हण, उपेक्षा करतात. उपेक्षा करतो. तुम्हाला देवाने दिलं ते तुमच्या बुद्धीनं दिलं असं नाही, देवाची कृपा आहे म्हणून मिळालं. नाही तर विसरायला वेळ किती लागतो. म्हणून गीतेमध्ये म्हटलंय ना, मत्त स्मृती ज्ञानम अपवानंच, हे देवाची कृपा आहे सगळी. हे अभंग पाठ असणं, पाठ होणं, पाठ झालेले अभंग म्हणण्याकरता उपासना म्हणून करणं. पाठ करतात पण उपासना म्हणून त्याचा उपयोग करणारा वर्ग कमी. बक्षीस मिळवण्याकरता गाथा पाठ करतात, पुन्हा जैसेच आहे. आरूढ त्याच्यावर जर स्वतःच्या आत्मचिंतनाला आवृत्ती नसेल. आम्ही एका महात्म्याकडं 2 विद्यार्थ्याचं कौतुक केलं, हे गाथा पाठ करतात. त्याने काय सांगितलं, असे क्या होत आहे. सांगण्याचा अभिप्राय, आपल्याला महत्व वाटतं, ठीक आहे, सापेक्षात आहे, त्याची निंदा नाही, पण ते काही खरं नाही. खरं साधकीय गोष्टी ज्या संतांच्या एका अभंगात, अगदी ते जे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं हे खरं आहे. नामामणी श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. आणि पुढचा भाग महत्वाचा, एकतरी ओवी अनुभवावे. त्या अनुभवावेला फार महत्व आहे. तर त्या महात्म्याचा भाव जो होता तो त्या अर्थानं होता, एकतरी ओवी अनुभवावे. अनुभव नसेल तर नुसत्या पाठात करायचं काय होतं. तेव्हा
याचा अर्थ तुम्ही पाठांतरापासून परावृत्त व्हा असं नाही, पण त्या पाठांतराचा अभिमान करू नका हे सांगण्याचा भाव आहे. पाठांतराचा संस्कार म्हणून मग ते होतोच. कधी कोणता संस्कार हृदयाला येईल आणि कोणत्या चरणाचा अर्थ काय हृदयामध्ये फिट होईल हे सांगता येत नाही. म्हणून ज्याच्यात ही कुवत असेल त्याने ते करा. फक्त मी ज्या खोलीवर नेतोय ती माऊलींची, नामदेवरायांची, तुकोबारायांची, नाथ महाराजांची जी उंची आहे त्याच्यावर नेतोय की कोणत्या उंचीवर आहे म्हणतायत देह जावो अथवा राहावं. या उंचीवर मी घेऊन चाललो तुम्हाला. कोणाला वाटू शकतं जावं अथवा राहावं, तर देहात्मबुद्धी समाप्त झालेल्यालाच वाटू शकतं. ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय तो म्हणू शकतो देह जावा अथवा राहावा. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ज्ञानमार्गाच्या दृष्टीनं ब्रह्मसत्यम जगन मिथ्याचा अनुभव झालेला नाही, तोपर्यंत जावं अथवा राहावं म्हणत नाही. जगताला जोपर्यंत सत्ता दिलेली आहे तोपर्यंत देहाची सत्ता जाणार नाही. कारण देह जगताचं भांडवल आहे. शेवटी जगताच्या रॉ मटेरियल पैकीच देह आहे ना, पंचमहाभूतात्मक देह आहे, ते रॉ मटेरियल आहे शेवटी. आणि त्याच्याविषयीचा भाव समाप्त होणार नाही जोपर्यंत जगत मिथ्यत्वाचा निश्चय नाही. असं आहे. म्हणून दिसायला याच्यात ज्ञान नाही असं वाटेल, पण ज्ञानाशिवाय हा अभंगच नाही. अभंग आहे पांडुरंगी दृढभाव, सगुण परमात्म्याचा दिसतो, पण बैठक ज्ञानाची, ज्ञानोत्तर भक्तीशिवाय नाही आहे. हे लक्षात घ्या. हे म्हणण्याचा अधिकार ज्ञानोत्तर भक्तीचा आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. तर हे जे सगळे बारकावे मी सांगतोय याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की जायचंय तिथपर्यंत पोहोचायचंय. मी रस्त्याने येताना एक वाक्य वाचलं आत्ता काल परवा, साईडला लिहिलेलं असतं ज्ञानाचा महिमा, पर्यावरणाचा महिमा लिहिलेलं चाललेलं. त्याच्यात एक वाक्य वाचलं की बिना ध्येयाचं शिक्षण म्हणजे बिना न नेम धरता मारलेली गोळी आहे, असं वाक्य होतं. नेम न धरता मारलेली गोळी आहे, त्याला काही महत्वच नाही. तेव्हा हा अभंग आपल्याला चिंतन का करायचं आहे, तर नेम धरायचा आहे. गोळी कधी लागेल हा विषय वेगळा, पण नेम न धरता मारलेली गोळी म्हणजे हवेत गोळी मारल्यासारखं आहे. बिना ध्येयाची वारी म्हणजे हवेत गोळी मारण्यासारखं आहे. अरे त्याचाही फायदा होईल. तर्कशास्त्र आम्हाला भरपूर दिलंय, त्यामुळं काय फायदा होईल. जोर लांब आलेले आहेत, अंधारात दिसत नाही, पण बंदुकीतून हवेत जरी गोळी मारली तरी ते पळतात. लक्षात घ्या. तर्कदृष्टी असल्यामुळं काही प्रमाणात जो फायदा आहे त्याला उत्तर मिळू शकतात. लक्षात घ्या. पण गोळीबार करणं अधिकार कोणाला आहे, ज्याला नेमबाजी आहे त्याला आहे, तो इप्सित साधू शकतो. असं आहे. तसं वारी हे ध्येय करायचं असेल तर ह्या संतांच्या अभंगांचं चिंतन करा. देह जावो अथवा राहो इथपर्यंत जायचंय. फार छोट्या छोट्या निमित्तातून आपण वारी सोडून देतो, हे चुकीचं आहे. आमक्या नातेवाईकाचं लग्न आहे, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटायचंय माती, आणि तो किती काय राहणार आहे. तुम्ही वारी करता तर थोडं ध्येयाचा विचार करा, आणि ध्येयाच्या दृष्टीनं अटल राहण्याकरता. आता आम्ही व्यवहारात सापेक्षात सगळ्यांना घेऊन चालावं लागतं, बालकाचे चाली. त्या प्रत्यक्षात एकदम कडक बोलत नाही, पण मनातली आमची तयारी आहे. आज वारीतला एक माणूस
घरचा नातेवाईक सख्खा चुलता वारला, त्यामुळे गेला, परत येणार आहे. बरं का, आम्ही परवानगी दिली, पुढची करायला तयार आहे, अपेक्षा जाऊ द्या. पण ज्याच्याकरता गेला तो तर आधीच गेला, कोणाला कळणार आहे? पण तेवढी उंच दृष्टी नसते काय, त्यामुळे व्यवहारी दृष्टी सगळी असते, लक्षात घ्या. मी सांगतो, मी पार मरणासन्न अवस्था, जो माणसं ओळखत नाही त्याला भेटायला कधी जाऊ इच्छित नाही. ओळखणाऱ्या दोन शब्दाचं काही सांगता येईल, आमच्यासारखीची अपेक्षा जरी आशीर्वादाची असली तरी तो माणसंही ओळखत नाही, तो गेला, भेटायला कोणाला जाणार? ज्याला भेटायचं, ज्याच्याकरता भेटायचं तो तर गेला, कोणाला भेटायला जायचं? बरं, ज्यांना भेटायला जायचं त्याची तुमच्यावर भावना आहे का नाही प्रश्न आहे. आमचे कधी कधी असे माणसं जातात, त्याच्यावरचे व्यक्तिगत संबंध फार चांगले, पण घरचे लोक तेवढे परमार्थी नसतात. पण त्यांना काय वाटायचं तुम्ही गेल्यावर? काही वाटायचं नाही, काही नाही, फायदा काही नाही. संबंध पण आपणच समजतोय, नाही गेले तर लोक काय म्हणते. म्हणजे जसं ती बाई म्हणते ना, आता माझं कसं होईल, जे गेला त्याच्यापेक्षा स्वतःच कसं होईल याच्याकरता लढते, कळलं का? तसं हे जगाकरता भेटायला जातात, त्याच्याकरता जातात का जगाकरता जातात? तुम्हाला दिसायला हे विषयांतर दिसेल, पण विषयांतर नाही, तुम्हाला एक शिकवण्याचा भाग आहे. दृढनिष्ठा वारीची कशी असावी याच्याकरता एक विवेक आहे, लक्षात घ्या. वारीच्या नुकसानीच्या सापेक्षात ही सगळी नुकसानं कमी आहेत, काही फरक पडत नाही. 2 दिवस वाईट वाटेल, पुन्हा 2 दिवस त्यांच्या मनाप्रमाणे केलं की परत चांगलं वाटेल. ही दुनिया अशीच आहे, हे लक्षात घ्या. त्याचा किती विचार करायचा? तर निष्ठेच्या वारीतून बाकी सगळं वजा झालं पाहिजे. देहाच्या बाहेर आहे हा सगळा व्यवहार, सगळ्यात जवळचा देह आहे, आणि त्याच्याकरता सुद्धा विचार करू नका असं नामदेवराय म्हणतात. तर बाहेरच्या करता विचार करा का नका करू हा विषयच राहिला नाही, न सांगता. तुका म्हणे मोक्ष राहे आईलीकडे, तसं जगाचा संबंध आहे आईलीकडे, सगळ्यात शेवटचा संबंध आहे देहाचा. त्या देहाशी सुद्धा कॉम्प्रोमाइज करू नका. इथपर्यंत निष्ठा पोहोचली पाहिजे, तर आपण त्या परीक्षेत उतरतो. पांडुरंगी दृढ भाव या परीक्षेत तर उतरतो. आणि संतांनी अशा परीक्षा दिल्या, ज्या ज्या निष्ठा आहेत ना त्या निष्ठेमध्ये अशा परीक्षा दिल्या संतांनी. परिवारामध्ये सुद्धा, देहाच्या बाहेरच्या जगतामध्ये सुद्धा, लांबच्या जगतापेक्षा परिवाराचं जगत जवळचं, मला ते सुद्धा सोडायला अवघड आहे. चिलिया बाळाचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. निष्ठेकरता आपल्या पोराला कुठलं वाढ होत नाही दृष्टांत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे झालं परिवार. म्हणजे देहाच्या शेजारचं सर्कल म्हणजे कौटुंबिक आसक्ती केंद्राचा परिवार, आणि त्याच्या बाहेर मग जगत, जवळचं कुटुंब, सोयरे राहिले, आणि मग सामान्य जगत. आणि त्या जगतामध्ये वस्तू, पदार्थ, परिस्थिती आणि व्यक्ती याचं फार मोठं सर्कल आहे. त्याच्या बाहेर वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती हे फार मोठं सर्कल त्याच्या बाहेर आहे. तर हे किती सर्कल तोडायचे आणि मग देहात ध्यास तुटेल. हे जर विषय लांबवला तर तुमच्या लक्षात येईल आपण कुठं आहे आणि कुठं नाही. ₹1000-500 करता वारी सोडतात, नाही मग त्यावेळेला नाही गेलं तर आपले तुटत, आपल्याला ते पैसे मिळणारच नाही. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती
हे सगळं चार त्या जगताच्या बाह्य सर्कलमध्ये आहेत. त्याच्या आत्मीकडं सोयरे राहिले, त्याच्यानंतर कौटुंबिक लोक, आणि त्याच्या आतला शेवटचं सर्कल म्हणजे देह. आणि त्याच्यावर एकदम बोलायला सुरुवात केली नामदेवरायाने. देह जावं त्वारा. काल एक शंका विचारली एकाने, फार बाहेरची शंका, म्हणजे देह जावाच्या पासून किती लांब आहे ते, की म्हणे दरवर्षी मला स्वतःचे पैसे नसतात तर कर्ज काढून वारी करावी का नाही. किती लांबच्या सर्कलचा प्रश्न आहे त्या लक्षात घ्या. हे सगळे सर्कल जर टप्पे पाहिले तर हा प्रश्न खूप लांबचा पडतो असं लक्षात घ्या. ठीक आहे, विचारलं त्याचं उत्तर मी देणार नाही असं नाही, विचारलं तर फार मोठी चूक झाली असंही नाही, पण ज्या लेव्हलचा विषय चालू आहे ती लेव्हल फार वर आहे हे मला वाटतं. हे असे अनेक प्रश्न असतात बरं का. अगदी छोटेसे आजार असतात, त्या छोट्याशा आजाराची ढाल करून वारी सोडणारे लोक आहेत. थोडेफार पैशाचा प्रसंग असतो त्याच्यावरून वारी सोडणारे लोक आहेत. तर वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती हे जे सर्कल आहे हे लांबचं आहे. देह जावोच्या फार लांबचं सर्कल आहे. आणि निष्ठेचा विषय आलेला आहे तो सगळ्यात जवळचं सर्कल असणारा देह, इथं विषय निष्ठेचा आलेला. फार मोठे मोठे तत्वज्ञानाचे जाणकार, डिग्री मिळवणारे सुद्धा या देहाध्यासात अडकले जातात. काय करावं आता, आपल्या ते होत नाही, आपण घरी बसून पण, आणि मग आपलंच मन वकील बनतं आणि आपल्या मुद्द्याला समर्थन करतं. घरी बसून करावं ते काय थोडं नाही, असं काय आपल्याच्याने होणार आहे. तर आपलं मनच आपल्याला वकील बनतं. तो प्रयत्न किती केला देहाध्यास सोडण्याचा याचं उत्तर त्याच्याजवळ नसतं. स्वतःचा वकील बनतो आणि तो वकील बनून तो समर्थन करत असतो. थोडा कस लाव, भगवंताला तो कस आवडेल. चिलिया बाळाची गोष्ट अजरामर झाली. परिवारातल्या व्यक्तीचा त्याग करत असताना पुत्र म्हणजे सर्वात जवळचं, पत्नी आणि पुत्र, ह्याच्यात सुद्धा परिवारात सुद्धा खूप भाग आहेत बरं का. पारिवारिक ते सगळे व्यवहारातले अनंत विभाग आहेत. मग चुलत भाऊ, सख्खा भाऊ, चुलत निलत सोयरा, हे सगळे खूप त्याचे बारीक बारीक प्रकार आहेत व्यवहारात. तर त्यांचं सर्कल तोडता येतं. मुलाचं संसारी लोकांना मुलाचा मोह फार असतो. मोह केंद्र देहापर्यंत समाप्त झाले की कामच झालं. मी परवा एक व्याख्या सांगितली होती, मोहक्षय याचं नाव मोक्ष. मोहाचा क्षय झाला की मोक्ष झाला, हे लक्षात ठेवा. तर मोह केंद्रामध्ये सर्वात शेवटचं केंद्र आहे देह. तू खरं परिस्थिती आहे का मोह झालाय देहात तुला, त्याला असंच ठेवलं पाहिजे. तू मनाने सर्टिफाय केलेली तुझी व्याख्या आहे का वस्तुस्थिती आहे, हा प्रश्नच आहे. कारण सगळ्याचा परिणाम शेवटचं मरण आहे. तिथपर्यंत आली का परिस्थिती, मरण आलं तर काय बिघडेल, तरी कल्याणच आहे. पण मरणाची परीक्षा द्यायला कोणी तयारच नाही. म्हणून सुरुवात जावपासून केली, राहोपासून केली नाही. असंही म्हणू शकले असते, काय अलंकारात काही फरक पडला नसता. देह राहो अथवा जावो, काय अलंकारात काय फरक पडला असता. देह जावो म्हणण्याच्या ऐवजी देह राहो अथवा जावो म्हणलं असतं तर काय फरक पडतो. फरक आहे दोन्हीमध्ये.
देह जावो हे आधी म्हणणं आणि राहो तर इच्छा असते, तेच काय विशेष त्याग आहे. जावो मध्ये जो त्याग आहे. अथवा शब्द राहोला लिहिलाय, अथवा शब्द जावोला नाही दिला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जावोचं पहिला नंबर दिलाय आणि तिला आपण नापास होतो. देह राहो अथवा जावो म्हणलं असं तर लोक वकील लोक होतेच अर्थ करणारे. राहोला आधी महत्व दिलंय. आम्हीच करतो ना अभंगाच्या ह्याच्यात बरं का. अनेक अभंगाचा विषय करताना माळेविषयी अभंग येतो त्यावेळेला आम्ही हा भाव सांगतो की त्याचे गळा माळ असो पहिलं दिले, नसो नंतर दिले. तुम्ही नसोला महत्व देता, आम्ही असोला महत्व देतो. अंतरी निर्मळ वाचेता रता आणि त्याचे गळा माळ असो नसो. मग असो म्हणलंय ना आधी, मग असो म्हणलं मग नसोचा विचार आधी का करता, असं आम्ही त्याला उत्तर देतो तार्किकाला. तर प्रत्येक शब्दाची जागा सुद्धा महत्वाची अर्थाच्या दृष्टीने. तर जाओ हा शब्द आधी आहे आणि मग राहो आहे. तयारीचं शेवट कुठं करायचं, जाओपर्यंत करायचं. राहो गृहीत धरून नाही. राहो तर सगळ्यालाच वाटतं. अज्ञानी जीवाला सुद्धा राहो वाटतं, पण अज्ञानी जीवाला जावं वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. तर दुःख हवं का नाही, सुख हवं का नाही असं म्हणलं तर कोण म्हणत सुख नको म्हणून. पण दुःख नको आहे असं असताना सुद्धा तर दुःखाचा सुखाचा विचार नाही कोठे. तर दुःख पहिला शब्द घातला, पण दुःख हवं कोणाला वाटेल तर नाहीच वाटत. तर राहो कोणाला वाटेल, अनेकांना वाटेल, पण जावं कोणाला वाटेल. शुद्ध आहे तो पण वाटतच नाही मला. लोक म्हणतात देव आता का नाही ना, पण प्रत्यक्ष न्यायला लागला तर त्या वेदनात फार म्हातारा झालेला सुद्धा कधी असं नाही करत. म्हणतात लोकांबरोबर म्हणतात आता देव माझा कधी डोळे बंद करेल, तर सगळं झाले हे वरवर वाटतं, पण प्रत्यक्ष देहात ध्यास सुटला नाही तोपर्यंत तो देह जावोची परीक्षा कधी पास होत नाही. वेदना सहन होत नाही. देह जावो मध्ये वेदनांच्या कल्पनेची दृढता आहे. वेदना न होता सुद्धा देह जाऊ शकतो, पण 99% लोकांना वेदना होतातच आणि त्यामुळे वेदनांच्या दुःखाची दृढ कल्पना आहे मरणामध्ये. शास्त्रात वर्णन पण आहे. 100 विंचू टावल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं देह जाताना दुःख होतं. ही गोष्ट रूढार्थानं ठीक आहे, 100% ठीक नाही. पण 99% असे लोकांच्या मनात संस्कार काय, दुःख होतच. त्यांचा दृढ संस्कार आहे, दुःख होतच. आणि दुःख नको असल्यामुळं जावं असं वाटत नाही. ती एक वर्णनाची गोष्ट आहे ना, विनोदाची गोष्ट आहे की अंधारामध्ये शौचाला बसलेल्या एकाला एक दगड मारला आणि तो लागला खूप पाठीला, पण बॅटरी जवळ होती. सहज चुकून त्याने तो बॅटरीला पाहिला तर तो दगड होता सोन्याचा. तो म्हणतो असा दगड मारायला मिळाला तर खूप पाहिजे, अजून मारायला. कल्पना बदलली. तसं मरणात जर ही कल्पना बदलली ना तर त्याला काही दुःख वाटणार नाही, पण कल्पना दृढ आहे जावच्या बद्दल दुःखाची. देह जाताना दुःख होतच ही कल्पना दृढ आहे आणि 80-90% ती खरी पण आहे. का खरी आहे तर पापामुळे दुःख होतं.
आणि हा देह सोडावा लागतो. त्याच्या पाठीमागं सोडण्याचं निमित्त जे असतं त्याची परंपरा पाहिली तर सुखदुःखाशी संबंधित येते, पाप पुण्याशी संबंधित येते. पापामुळं दुःखाची परंपरा असते आणि दुःखामुळं नकोपणा वाटणं हे जे परंपरा आहे. तर जावोमध्ये दुःखच आहे आणि म्हणून ते नको आहे असं दृढ कल्पना असल्यामुळं देह जावोला सहजासहजी समर्थन मिळत नाही. जर सुखदुःखाची कल्पना केली, कोणाची जाईल? तत्वज्ञानाची जाईल, तत्वज्ञ पुरुषाची जाईल. सुखदुःखाची कल्पना देह जाण्याच्या पाठीमागची तत्वज्ञ पुरुष जो आहे, तत्वज्ञ शब्दाचा अर्थ शाब्दिक तत्वज्ञ नव्हे, वस्तुतः तत्वज्ञ. तर वस्तुतः तत्वावर आरूढ असलेला जो आहे तो खरा तत्वज्ञ. तत्वज्ञानाचा शाब्दिक अभ्यास करणारा तत्वज्ञ नाही, तर त्याच्यावर आरूढ असणारा जो तत्वज्ञ आहे त्याची कल्पना सुखदुःखाच्या पलीकडे गेलेली असेल आणि त्यालाच राहो अथवा जाहो हे समान होईल. समतेची लक्षणं जे सिद्धांचे आहेत, भक्ताची असो ज्ञानाची असो, समतेच्या लक्षणात त्याची परिपूर्णता मानतात. अरे याचा अर्थ काय झाला? देह जावा अथवा राहो, साम्यतेवर आरूढ झाला असा अर्थ झाला की नाही त्याचा? साम्यतेवर जर तो आरूढ झालेला असेल तर तो सिद्ध झाला. आणि म्हणून ज्ञानसिद्ध अथवा भक्तिसिद्ध अथवा कर्मसिद्ध तिन्हीपैकी कुठंतरी सिद्ध असल्याशिवाय हा अभंग म्हणण्याचा त्याचा अधिकार होऊ शकत नाही. इतकी याची उंची आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तर साम्यतेशिवाय देह जावो अथवा राहो म्हणू शकत नाही. तर दोन्हीपैकी एक म्हणेल, राहो तरी म्हणेल, आणि फार जर अगदी आत्महत्या करावी इतक्या अवस्थेला असेल तर जावो तरी म्हणेल. दोन्हीपैकी एक म्हणेल, राहो तरी म्हणेल, त्या देहबुद्धीच्या आधारावर मला सगळं सुख मिळतंय अशी ज्याची चुकीची दृढ कल्पना आहे तो राहो म्हणेल. आणि आत्महत्या करण्याच्या लेवलला जो उद्विग्न झालाय तो जावं म्हणेल. तर एकटं जावं म्हणणारा एका पार्टीचा आहे, एकटं राहो म्हणणारा एका पार्टीचा आहे, आणि जावं अथवा राहो म्हणणारा साम्य बुद्धीचा सिद्ध आहे. तिन्हीपैकी एक कर्मसिद्ध, भक्तिसिद्ध किंवा ज्ञानसिद्ध, या तीनपैकी एकच असं म्हणू शकतो, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. आणि या तिन्हीपैकी जरी कोणताही एक सिद्ध झाला तरी तो तिन्हीचा अनुभवी असतो इथपर्यंत मत आहे बरं का. नामदेवराय जरी सगुणनिष्ठ असले तरी जो सगुणनिष्ठ नुसता नाही, सगुण सिद्ध झालेला असतो तो सगुण भक्तीबरोबर ज्ञानानुभवी पण झालेला असतो. आणि जो ज्ञानसिद्ध असतो तो भक्ती अनुभवी पण असतो. हे लक्षात घ्या. वर गेल्यावर सगळे रस्ते एक आहेत. वर पोहोचेपर्यंत डोंगराला अनेक बाजूने रस्ते आहेत, पण वर जाईपर्यंत सगळे वेगवेगळे आहेत, आणि वर गेल्यावर ते सगळे त्याच्याकरता एकच आहे. तसं कोणत्याही मार्गाचा सिद्ध असला तरी त्याला तिन्ही मार्गाचा अनुभव होऊ शकतो. आवश्यकता असेल तर, त्याच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्याच्या वाङ्मयामध्ये कमी जास्त पण असेल, पण माऊलींच्या अभंगातील भक्तीचे अभंग आहेत, कर्माचे अभंग आहेत, आणि नामदेवराय सगुणनिष्ठ असून सुद्धा नामदेवांच्या अभंगात ज्ञानपर अभंग नाहीत असं नाही. हे लक्षात ठेवा. तर वर गेल्यावर सगळे रस्ते त्याला कळतात, आणि तो कोणत्याही रस्त्यावर बोलू शकतो. चालणारा नाही बोलू शकत त्या रस्त्याने चालणारा. हा जो साधक वर्ग आहे चालणारा तो नाही बोलू शकत, पण जो वर पोहोचलाय त्याला एक सदे सब सदे. लक्षात घ्या. किंवा अभंग सुद्धा तसा सापडतो. नकळे ते कळी येईल वगैरे, नामे या विठ्ठली एकाची या.
त्याच्या पुढचे चरण पाहून घ्या. लक्षात घ्या, एका सिद्धीत सगळे सिद्धी आहेत. तर या मुद्द्यामध्ये जो वक्ता आहे, लेखक आहे, बोलणारा जो आहे, त्याची उंची अधिक समजून घ्या. मग आपल्याकरता ती मार्गदर्शक ठरू शकते आणि आपल्याकरता ती ध्येय ठरू शकते. लक्षात घ्या. तर या अभंगाचं आपल्याला ध्येय बनवायचंय, हे आपण लक्षात ठेवा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, या अभंगाचं ध्येय बनवायचंय आपल्याला. बाकी कोणताही भ्रम डोक्यात ठेवू नका, किंवा मधीच आपल्याला या अभंगाचा आपला अधिकार झाला असा भ्रम तर कधीच होऊ देऊ नका. थांबाल तुम्ही, मध्येच थांबून जा. तर संत वाणीचा सदुपयोग करणं ही सुद्धा एक मोठी कला आहे. विवेचन कशा करता पाहिजे, याच्याकरता विवेचन असावं. सगळे अभंग नुसते वाचून ज्याचे त्याला पूर्ण समजत नसतात, म्हणून त्याचा बारकावा करण्याकरता विवेचनाची आवश्यकता आहे. नाही तर काय, आपण हा अभंग तिथं म्हणतो, भावनेनं गेल्यामुळं कधी कधी आपल्याला डोळ्यातून अश्रू सुद्धा येतात हा अभंग म्हणता म्हणता, बरं का. तर ते ठीक आहे, आपल्याला आवडण्याचीच ती एक प्रतिक्रिया आहे. आपली वृत्ती त्याच्याजवळ जाण्याचा थोडासा प्रयत्न करते, त्यावेळेला आपल्याला भाव निर्माण होतो, हे ठीक आहे, याचा काही प्रश्न नाही. पण भ्रमाने सुद्धा थोडं सुद्धा आपण या अभंगाचे फार मोठे अधिकारी आहोत असं समजू नका. हा, या अभंगात असणाऱ्या गोष्टीचं ध्येय सगळे बनवू शकतात. ध्येय बनवायचा अधिकार सगळ्यांना आहे. तर संतांचं जे ध्येय आहे त्याची ही उंची आपण पाहतोय. मला हा अवघड पेपर आहे सगळ्यात. दोन पेपर जरा अवघड आहेत परमार्थात. एक अहंकाराचा नाश आणि एक देहाध्यास समाप्ती. हे दोन पेपर परमार्थात फार अवघड आहेत. अहंकार समाप्ती आणि देहाध्यास समाप्ती हे चांगले चांगले परमार्थ कवायतीचा करणारे अनेक चांगले लोक सुद्धा या दोन पेपरमध्ये नापास होतात. आणि परमार्थाच्या परीक्षेमध्ये हा अनिवार्य अंग आहे. जसं काही पेपरमध्ये असतं ना, 5 पैकी 3 प्रश्न सोडवा, पण पहिला प्रश्न अनिवार्य. तसं देहाध्यास आणि अहंकार हे घालवल्याशिवाय चालणार नाही, परमार्थाची पूर्णता होणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. हे 2 प्रश्न अनिवार्य आहेत आणि ते अवघड जातात, हे लक्षात ठेवा. पण अशक्य नाही हेही त्याच्याबरोबर लक्षात ठेवा. अशक्याने तुम्हाला नाराजी होईल, तुम्ही नर्वस व्हाल. अशक्य बिलकुल नाही, पण अवघड जरूर आहेत. अशक्य असं 100% लोकांना तो प्रश्न सोडवताच आले नसता. मग असा प्रश्न देणंच व्यर्थ ठरलं असतं, त्याला व्यर्थत्व आलं असतं. पण 100 पैकी 5 पोरं जरी सोडवतात तरी त्याला व्यर्थत्व नाही देतात, अवघड म्हणता येईल. तर देहाध्यासाचा प्रश्न आणि अहंकाराचा प्रश्न हे 2 अवघड प्रश्न आहेत. त्याच्यापैकी देहाध्यासावाल्यांना कधी कधी अहंतेचा प्रश्न सोडवता येत नाही, देहाध्यास सोडवला तरी. पण अहंता जी ती लवकर सुटत नाही, अहंकार सुटत नाही. म्हणून देवाची प्रार्थना, जसं या अभंगात प्रश्न केला की नामा म्हणे ईश राजा केला नेम चालेल ना, आता प्रार्थना केली. तसं आपल्या वैष्णवाकरता नामदेवरायांचं जे पसायदान आहे त्याच्यामध्ये देवाला प्रार्थना केली, अहंकाराचा वारा न लागो राजेचा, माझी या विष्णुदासा भाविकाची. देवाचं सहाय्य घेतल्याशिवाय, आर्त होऊन देहाचं सहाय्य घेतल्याशिवाय हा प्रश्न सोडवणं अवघड आहे. मग संतांच्या मदत म्हणजे शिक्षकाची मदत आहे. संतांच्या संगतीत, शिक्षकाच्या संगतीत
अवघड प्रश्न सुद्धा सुटण्याचं तत्व मिळतं. तसं भजन करता करता त्याच्या जोडीला काय करायचंय हे चिंतन आपल्याला पुढं पाहायचंय. वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. आणि तो पेपर आपला चालू आहे, वदनी तुझे मंगल नाम. हा अखंडित दोन्हीकडे लावायचं बरं का. वदनी तुझे मध्ये अखंडित लावायचं आणि हृदयी प्रेम मध्ये अखंडित लावायचं, असं आहे. प्रश्नही लागत त्याचा पुढे विचार करू. वदनी अखंडित अवघडच आहे. तिथं सुद्धा अशक्य म्हणत नाही. साधारण तर्क दिल्यावर ते अशक्य वाटतं, पण अधिक बारीक अभ्यास केल्यावर ते अशक्य वाटत नाही. अशी माणसं आहेत, झोपेतही भजन करतात, त्याला अखंडित शक्ती आहे. नामाचा अभ्यास इतका झाला पाहिजे की झोपेत सुद्धा तर संतांनी म्हटलं, माझी मग झाली अनावरणाचा छंद या नामाचा घेतला, असं अखंडित होऊ शकतं अपवाद व्यक्तीचे जीवन. म्हणून तो सुद्धा पेपर अवघड आहे अखंडित शब्द जर लावला तर, पण अखंडित पर्यंत पोहोचावं लागेल हे लक्षात घ्या. आता त्याला नामामध्ये मंगलतेची निष्ठा व्हावी लागेल, असं बारकाव आहे. आपण नाम घेतो पण मंगल निष्ठा नाही होत. नाव मंगल वाटलं ना तर सुटणारच नाही. अमंगलही वाटत नाही काही लोकांना, पण मंगल वाटत नाही. मंगल वाटण्याचा जो प्रभाव आहे तो फार मोठा आणि खोल प्रभाव आहे नामनिष्ठेतला. अमंगल नाही वाटत, मग तुम्ही घेतलंच नसतं. तर मंगल वाटतं, चांगलं वाटतं, पण मंगल वाटत नाही. चांगलं वाटतं, गोड वाटतं. तर मंगल म्हणजे कल्याणकारी असा प्रभाव नामावर व्हावा. या विषयावर आज बोलत नाही, पुढे बोलायचं आहे आपल्याला. पुढे बोलू आपण त्या विषयावर. तिसरं चरण आहे ते. तर आजचा विषय चाललेला आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तर या कक्षेमध्ये जावो आधी का सांगितलं आणि जावोची तयारी किती श्रेष्ठ आहे राहोपेक्षा, याचंही थोडंसं चिंतन मी केलं. जीवनाचा भोग राहो मध्ये आहे, जावो मध्ये नाही. आपण सगळे भोगी आहोत, लक्षात ठेवा. योगी नाही, भोगी आहोत. तसं माऊलींनी 9 मजली इमारत देहासहित मरणावरती म्हटलंय. तर हे जे लावण्य काय भोग आहे, मान्यता काय भोग आहे, विद्यावंतता काय भोग आहे, स्वजन सखी काय भोग आहे, पुत्र कलत्र काय, मोहाचं जवळचं केंद्र मोहाचं आहे भोग आहे, आणि विषय भोग तर भोग आहेत. हे सगळं व्यर्थ आहे. याचं कारण देहासहित मरणावर. एका फटक्यात ती 9 मजली इमारत माऊलीने पाडून टाकली. आणि देह मरणावरती आहे याबद्दलची धारणा तयार झाल्याशिवाय जाऊ अथवा राहू होणारच नाही. मग आला ज्ञान मार्ग. देह मरणावरती आहे ही धारणा दृढ होणं. पाहतो अनेकांना मरताना, पण मी मरणार आहे, मला मरायचं हे नाही मरणार. मी सोडून सगळं. हा मरणावरतीच आहे. कधी ठरलं तरी हा मरणारच. किती वाचवायचा प्रयत्न केला तरी हा मरका आहे. तर ही धारणा होत नाही. धारणा बुद्धीपर्यंत गेलेलं आहे, कल्पनेत गेलेलं आहे, पण धारणेपर्यंत नाही गेलेलं. हे असणेपणाबद्दल
जी आत्म्याची स्थिती आहे ना, तिचा अध्यारोप झालेला आहे नसणाऱ्यावर. बरोबर आहे ना? नसणाऱ्यावर असणेपणाचा अध्यारोप झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही गडबड आहे सगळी. हा अध्यारोप आपली धारणा होऊ देत नाही. जगावं का वाटतं? जगणं कुणाचा धर्म आहे? देहाचा का आत्म्याचा? आत्म्याचा धर्म आहे. आणि त्या आत्म्याच्या जगणेपणाचा अध्यारोप मरणाऱ्या देहावर झाला म्हणून देहासहित जगावं वाटतं. बघा, जी भाषा ऐकणारे त्यांच्या लक्षात येईल काय म्हणतो ते. मरणाऱ्या देहावर जगणाऱ्या आत्म्याचा अध्यारोप झालेला आहे म्हणून माणसाला जगावं वाटतं. आणि मरणाऱ्या देहाचा आत्म्यावर मरण्याचा अध्यारोप झालाय म्हणून मरायची भीती वाटते. नाही तर मरायची भीती वाटायचं काय कारण आहे? आत्मा जगणारा ते मरणवर्ती नाहीच, तर मरायची भीती काय वाटावी? आणि देह मरणाराच आहे, मग असावा असं का वाटावं? हे दोन्ही एकमेकाचे अध्यारोप आहेत, लक्षात घ्या. असणेपणाच्या आत्म्याचा अध्यारोप मरणवर्ती देहावर झाल्यावर मरणाऱ्या देहाला जगावं वाटतं आणि मरणाऱ्या देहाचा अध्यारोप आत्म्यावर अज्ञानानं केल्यामुळं आत्म्याला मरायची भीती वाटते. नाही तर मरायची भीती वाटायचं कारण नाही आणि जगायची इच्छा देहाला असण्याचं कारण नाही. कळलं ना? सगळ्याला कळेलच असं नाही, पण कळणाऱ्याला कळलं तरी पुष्कळ झालं. पण कळलं म्हणजे खोल कळावं, म्हणजे धारणेत जावं. आम्हाला कळलंय पण कळलं नाही असं आहे, बरं का? कळलंय पण कळलं नाही असं आहे. तुम्ही मान हलवा कळलं म्हणून, पण मी म्हणत खरं कळलं नाही. कारण ती प्रतिक्रिया अनुभव पाहिजे ना, धारणेत जायला पाहिजे. मी जे म्हणलं ना, काय तर धारणेत गेलात की भीती वाटतच नाही. अभयम सत्व संशुद्धी. ज्ञानातल्या 24 गुणापैकी पहिला दैवी गुण आहे अभय. आणि हा अभय गुण तुमच्यामध्ये कधी येईल? जेव्हा धारणा पक्की होईल. देह मरणवरती आहे, आत्मा न मरणारा आहे आणि मरणाऱ्याला मरणारा न समजणं, इथं अज्ञान मोह इथं आहे सगळं. आणि जर मरणार आहे असं निश्चित समजलं तर मला तुमचं कामच झालं. अभय झाला की जीवनमुक्त व्हाल एकट्या अभयानं. भीती वाटायचं काही कामच नाही. का वाटते? जितकं खोल चिंतन करायचं. शब्दाबरोबर बुद्धी केली पण स्व गेला नाही. बुद्धी पोहोचली म्हणून तुमच्यापैकी 50 लोक तरी मान हलवतात, समजलं. पण फक्त बुद्धीच गेली, अजून स्व गेला नाही. म्हणून तुम्ही जरी समजलं म्हणला तरी मी तुम्हाला समजलं असं मानत. मग कशाकरता सांगता? समजण्याकरता संस्कार, चिंतने चिंतने तद्रूपता, याच्याकरता सांगायचं. लक्षात. तर एक संस्कार आहे. टाकीच्या घावाने जसं देवपण येतं ना मग ते दगडाला, तसं एक वेळेला हे काढणं म्हणजे छन्नीनं थोडं थोडं जरी दगडातला नको असणारा भाग गेला तरी मूर्ती तयार होईल. यामुळं सांगायचं. असं कळून सुद्धा मला कळतंय हे की जरी किती मान हलवलं तरी याला अजून धारणा झाली नाही. मग तरी का सांगायचं? उपयोग होईल. शनै शनै उपरमे बुद्ध्या धृती गृहीत. बुद्धीत करणं वेगळं, धृतीत करणं वेगळं. धृतीत कळलं की धारणा तयार होते. बुद्धी आणि धृतीतला फरक कळला पाहिजे. फक्त त्याला संस्कार हा अभ्यास आहे. असाध्य ते साध्य करीता साया कारण अभ्यास तुका म्हणे.
त्या अभ्यासामध्ये संतांच्या संगतीतला अभ्यास ताकददार असतो. पुस्तकात असं वाचणं आणि आपल्या बुद्धीने समजून घेणं आणि संतांच्या तोंडून त्याच्यामध्ये ताकद आहे, दृष्टीची ताकद आहे. समोरासमोर जी दृष्टी असते ना त्याच्यामध्ये तो ठोका जोरात बसून कवच ओढण्याची जास्त ताकद आहे. म्हणून प्रवचनातून कळणं आणि पुस्तक वाचून कळणं, पण पहिला सुरुवात पुस्तक वाचून सुद्धा करा. आपलं एक नवीन पुस्तक आज आलेलं आहे. नवं म्हणजे पूर्ण नवं नाही, पण सुधारित आवृत्ती, कल्याणकारी प्रवचन. मोठं आउट ऑफ प्रिंट झाला होतं, बरेच दिवस झाले. त्यात काही सुधारणा केला व्यवस्थितपणानं. तर संस्कार म्हणून कल्याण करण्याकरता पुस्तकं वाचा. त्याच्यापेक्षा जास्त उत्तम संतांच्या संगतीत ऐका. हे पुस्तक वाचण्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. पूर्वीच्या सापेक्षात आपल्याला ऑडिओपेक्षा व्हिडिओ जशी श्रेष्ठ वाटते, हावभाव कळतात, पण त्याच्याही पेक्षा प्रत्यक्ष प्रवचन ऐकणं जास्त श्रेष्ठ आहे. ऑडिओमध्ये वन वे ट्रॅफिक आहे. तो तुमच्याशी बोलत असतो, पण तुम्ही त्याला दिसत नसतात, तुम्हाला तो दिसतो. ही कमी आहे व्हिडिओ कॅसेटमध्ये. आणि शक्तिपात होतो तो दोघं एकमेकाला समजले पाहिजेत, नुसत्याने नाही. तुम्ही पाहताय व्हिडिओ, पण प्रत्यक्ष तो तुम्हाला पाहत नाही. त्यामुळे जी दृष्टीचा जो शक्तिपात व्हायला पाहिजे तो कमी होतो. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रवचन ही नेहमी ऑडिओ कॅसेटपेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. वाचण्यापेक्षा ऑडिओ थोडी श्रेष्ठ आहे, पण ऑडिओपेक्षाही प्रत्यक्ष प्रवचन ऐकणं त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. आणि प्रत्यक्ष प्रवचन ऐकण्यापेक्षाही कृपा कटाक्ष पडणं सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी वैसविले. नुसतं कटाक्ष नाही, कृपा कटाक्ष. प्रवचनामध्ये कटाक्ष होतो, पण सगळ्यावर कृपा कटाक्ष होईल असं नाही, हे लक्षात ठेवा. तो कृपा कटाक्ष परिवर्तन करतो. तर ही एक सहाय्यक साधन आहे. तर नामदेवरायांची जी वाणी आहे त्याच्यामध्ये अजून एक वेगळी ताकद आहे. संत वाणी वक्त्याच्या हृदयात जाऊन बोलते. साधारण वक्ता कोणाही श्रोत्याच्या हृदयात जाऊ शकत नाही, पण संत उपासना करणाऱ्याच्या हृदयात जाऊन संतवाणी बोलते. त्यामुळे कोणत्या तरी विषयावर त्यांनी बोलण्यापेक्षाही संतवाणीचा संदेश सांगणं हे जास्त श्रेष्ठ आहे. कारण संत कोणावर कशी कृपा करते सांगता येणार नाही. संतवाणीची कृपा कटाक्ष होण्याचा सगळ्यांचा अधिकार नाही. जे अनुवाद करतात त्यांच्या आत संत घुसत नाहीत. 90% कीर्तनकार हे पुस्तकांचे अनुवाद करत असतात. 5-10% संतांच्या हृदयातून देव बोलतात. आणि असा जो असेल ना तो जास्त श्रेष्ठ आहे. आणि त्याचं चिंतन ऐकायला मिळालं तर उजळलं रे भाग्य. आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. भाग्य उजळण्याचं सूत्र दिलं आहे. तेव्हा नामदेव महाराज वारीमध्ये तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज हे त्यांचीच कळवळा असल्यामुळं आपल्या प्रार्थनेमुळं, अपवाद वेळेला आपल्या प्रार्थनेमुळं, पण खरं म्हणजे संतांचं हृदयच कळवळ्याचं आहे. उडता हे जन्म देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे कळवळा असणारं हृदय असल्यामुळं कोणाच्या तरी माध्यमातून, मला त्याला दुसरा इलाज नाही. एखादं भूत होतं की नाही प्रेत, त्या भूताला आपल्या वासना दुसऱ्या मानवी झाडाच्या आत जाऊन पुऱ्या कराव्या.
तर संत शरीराने जरी समाप्त झाले तरी ही कळवळा कोणाच्या तरी हृदयात जाऊन प्रगट होत असतो. म्हणून संत वाणीचा तो भाव आहे. आजही प्रत्यक्ष अशी वाणी प्रत्यक्ष सुद्धा आपल्यामध्ये प्रगट होते आणि हा विस्तार करावा. जसं भगवान माऊलींच्या हृदयात जाऊन भाष्य करतात. आमची श्रद्धा तीच आहे की ज्ञानेश्वर भगवान विष्णू महाविष्णूचा अवतार. तर ज्ञानेश्वरीमध्ये भगवान स्वतः घुसले. फार मजा पाहायला मिळतात ज्ञानेश्वरीमध्ये. कित्येक वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी गुप्त उवाच्य घातले जे भगवंता गीतेमध्ये नाहीत, ते उवाच्य माऊलीने घातले. कुठून आले हे उवाच्य? आले कुठून? ते भगवान त्यांच्यामध्ये घुसलेले आहेत. स्वतः अवतार तर आहेच, स्वरूपदृष्ट्या सगळे भगवानच आहेत, जीवदृष्ट्या सगळे भगवान नाही. आत्मदृष्ट्या तो त्वमेवासी, आत्मदृष्ट्या त्वमेवासी, आणि जीवदृष्ट्या तदंशका, देहदृष्ट्या तो दासोहम. तीन परिचय आहेत. आत्मदृष्ट्या त्वमेवासी. त्यामुळं मी खरं सांगू का, कोणाला पटणार नाही. श्रद्धा जर असली, कोण्याही व्यक्तीनं आपल्या गुरुला देवाचा अवतार म्हणलं की त्याच्यापुरतं बरोबर आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. आपण काय म्हणतो? फार चढवून दिलं, त्याला लगेच ज्ञानेश्वर माऊली करून टाकलं, त्याला लगेच भगवान करून टाकलं. बाहेर असं प्रगट केलं तर त्याचा अनधिकार आहे, पण मनात वाटलं तर अनधिकार नाही. त्याच्या भावनेमध्ये आत्मदृष्ट्या तमेवासी जसं हनुमंताचा परिचय, तशा अर्थानं ज्ञानेश्वर महाराज एखाद्याच्या मधून बोलले तर ते अशक्य असं नाही. आपण म्हणतो काही वाढवून सांगतो, अरे काही वेळेला खरं जसं अंगात आल्यावर तो स्वतः नसतो, त्याला आठवतही नाही. तर काही वेळेला काही वाक्य असे येतात की जे आमच्यामध्ये आतून कुठून आले किंवा बुद्धीतून आले, कुठून तरी उतरले असे नसतात. याला एकच फक्त उपाय आहे, शुद्ध अंतःकरण ठेवा आणि अहंकार सोडून बोला, तरच असा अनुभव कधी कधी येतो. अहंकारी व्यक्ती जीवनात तसा अनुभव येऊ शकत नाही, बुद्धी लेवलवर असा अनुभव येऊ शकत नाही. आत्मदृष्ट्या त्वमेवासी इति मे निश्चिता मती. अशा लेवलवर जर गेलं ना तर हे होऊ शकतं. आणि साम्यावस्था झाली तर अशा लेवलवर अशा पद्धतीचं वक्तव्य त्याच्या तोडून होऊ शकतं. देह गाव अथवा राव पांडुरंगी दृढ भाव. तर पांडुरंगी दृढ भाव ही विधेयात्मक निष्ठा आहे. त्याचा विचार आपण उद्याला करू, आज नाही. पांडुरंगी दृढ भाव याचा विचार आपण उद्या करू, चालतं चांगला. पण देह जावो अथवा राहो ही एक साम्यावस्थेतली म्हणजे निष्काम कर्म योग्याचे उच्चार आहेत. देह जावो अथवा राहो हे भावनिष्ठेमध्ये देहावर उदार झालेल्या देहत्याग तयार करायला असणाऱ्या भक्ताचे पण वाक्य होऊ शकतं. आणि आत्मदृष्ट्या त्वमेवासीवर अशा तत्वावर आरूढ असलेला ज्ञानी त्याचंही वाक्य होऊ शकतं. तिन्ही सिद्ध योग लोकांचंच हे वाक्य होऊ शकतं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तर देह जावो हे अथवा राहो हे वाक्य आपलं नाही, पण तिथपर्यंत जाण्याचं ध्येय ठेवा. आत्ता आपल्याला गोळी मारायला नियम नाही, पण तेवढा नियम तयार करायचा आहे. तिथं अर्धच वाक्य होतं, पण त्याच्या पुढचं वाक्य मी काय करायचं की ध्येय न करता गोळी मारणं हे हवेत गोळी मारण्यासारखं आहे. हे वाक्य बरोबर आहे अर्थ. तसं अनुभवाचं सुद्धा ध्येय नसतं. बोलत राहतो, गप्पा मारतो, प्रवचनकार बनतो आणि स्वतःचं काही ध्येयच नाही. तर हे हवेत गोळी मारण्यासारखं आहे. फायदा फक्त होईल
एखादा चोर पळण्या इतकं. मी मगाशी सांगितलं एखादा चोर आवाजाने पळून जाईल त्याप्रमाणे. फटाके वाजले तरी कुत्रे आजूबाजूला पळतात. कुत्र्यांच्या पळण्याला काय महत्व द्यायचा हा प्रश्न वेगळा. तेव्हा लक्षात ठेवा. तर हे वाक्य 3 सिद्धांच्या लेव्हलवर आहे, एवढा आज मुद्दा लक्षात ठेवा. देह जावो अथवा राहो हे वाक्य 3 अवस्थेतले सिद्ध असतील तेच म्हणू शकतात. निष्काम कर्मयोगी असणारा कर्मसिद्ध, भक्तियोगी असणारा भक्तिसिद्ध आणि ज्ञानारूढ असणारा ज्ञानसिद्ध, हे 3च हे वाक्य बोलू शकतात. आणि आपण काय करू शकतो तर त्या सिद्धांचं अनुकरण करताना आपलं ध्येय बनवू शकतो. तर आपल्याला वारीमध्ये हे सगळं ऐकून हे ध्येय बनवायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीनं एक एक गोष्ट बरोबर समजण्याच्या लेव्हलवरून ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा लाभ होईल. आज बरेच सांगतो, मी सांगितलं तुम्हाला, अध्यारोप जायला पाहिजे, निष्ठा दृढ व्हायला पाहिजे, धारणा पक्की व्हायला पाहिजे, तरच आपल्याला याच्यामध्ये जाता येईल. तर भौतिक वारी नियमाची पद्धतीची संतांनी घालून दिलेल्या नियमातली वारी ही सुद्धा धारणा होण्याला मदत करते, कृपा होण्यालाही मदत करते. पण स्वतः त्या ध्येयाबद्दल जे ऐकलेलं आहे ते यथाशक्ती आचरण्याचा प्रयत्न करण्यापासून आहे. मी आपल्याला सांगितलं, साधा आज मुद्दा सांगितला की अरे तुमचा पाठा नसेल पण ऐकत बसा. दिंडी संपले की ते हात ध्यासावर चहा प्यायला पळतात लगेच चहाच्या गाडीवर. थोडंसं सावधान तर कंट्रोल करायला शिका. एकदम समाप्त होणार नाही हे मी समजू शकतो, पण काहीच शिकू शकणार नाही असं नाही. वारीला आलात ना तर साधनेचे एक अंग, त्याच्यामध्ये देहाध्यास टाळा. पहिली सुरुवात आपल्याला शिकवलं जातं, घरी जरी गरम पाण्याची आंघोळ असेल तरी इथं गार पाण्याने करा. लोक म्हणतात आपण हॉटेलमध्ये जाऊ पण गरम पाण्याने आंघोळ करू. मला असे कितीतरी वारकरी आहेत गावोगावी. मी फार मजेशीर वारकरी पाहिले देहाध्यासी. बारामतीचा एक ग्रुप होता, त्यांची वारी अशी होती की वारीला चालायला यायचं, रोज मुक्कामाला गाडीनं घरी जायचं आणि परत दुसऱ्या दिवशी चालायला यायचं. घरी का जायचं? देहाध्यास. गरम पाण्याची सोय, नाश्त्याची सोय, पाहिजे ते घरच्या चवीचं खाणं. अशा आम्ही 2-4 गाड्या वारी करताना पाहिल्या की डेली पंढरपूरपर्यंत रोज घरात जेवायला घरी, झोपायला घरी, आपल्या सोयी करता. म्हणजे देहाध्यासाची दृढता, ते पांडुरंगी दृढ भावाच्या ऐवजी देहावरही दृढ भाव. ही वारी कुठं आपल्या उपयोगाला यायची? साध वाळलेले जागेवर बसायला संकोच होतो मला. आता तर आपल्याजवळ हे घोमट्याचे आपले मल्टी उपयोग आहेत महाराज. तिथं ओलय तरी आपले घोमटे घेतले. मला सकाळीच म्हणत आलं होतं काकड्याला सगळे आपल्या याच्या कागदावर बसले होते. तर मी म्हणलं इतर ठिकाणी म्हणजे आवश्यकता आहे, त्याची उपयोग आहे, पण माणसाला त्याच्यात सुद्धा कमीपणा वाटतो. ते बसायचं सुद्धा त्यातल्या त्यात कमीपणा. देहाध्यासाची इतकी बारीक बारीक मुळं आपल्यामध्ये दृढ झाली. तर देहापाशी दृढ भाव असं ठेवायच्या ऐवजी आपल्याला जायचंय पांडुरंगी दृढ भाव. आणि याकरता ध्येय ठेवायचे देह जावो अथवा राहो. आणि देह जावो अथवा राहो याच्या आधीचे अनेक पाऊलं आहेत. समाज जावो अथवा राहो, सुख जावो अथवा राहो, अनुकूल वेद नियम सुखम. याच्यात फार साधनेचे ट्रेनिंग आहे महाराज.
अनुकूल वेदनेला त्याग करावा लागतो. गाद्याच्या ऐवजी साध्या वळकट्यावर झोपावं लागतं. इथपासून आपल्याला त्याग करायचं ट्रेनिंग आहे सगळं. या आमच्या संप्रदायातल्या संतांनी साधनेच्या ट्रेनिंग करता ही पायवारी आहे. त्याच्यामध्ये जावंचं सूत्र आलं बघा, देह संताद्वारी पडो, इथपर्यंत तयारी ठेवून ही धारणा करायची आहे. तर थोडं थोडं शिका, एकदम होणार नाही. काही लोक आता थोडे 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 संस्कारानं म्हणून आपल्या दिल्लीतले हे आहे की रोज मार्गदर्शन मिळेल. कित्येक दिंडा असे आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शनाचा प्रश्नच नाही. मनपूतम समाचारे. आपल्यामध्ये साधनेचं एक अनिवार्यता ठेवली, अखंड नामस्मरण, रोज प्रवचन एक. तर याच्यामुळं आपल्याला सुधार करायचा आहे आणि ध्येय बनवायचं आहे. देह जावो अथवा राहावं, पांडुरंगी दृढ भाव, चरण नसोडी सर्वथा. एक एक चिंतन चरण आपण सोडवणार आहोत. आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळनाम, हृदयी अखंडित प्रेम, नामावणे केशराजा, केला नेम चालवी माझा, चरण नसोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. जास्त विवेचन सुद्धा अपचन होतं. मला लोकांनी टाइम जास्त दिलता, पण पचावं लागतं ना शेवटी. पचणं सुद्धा महत्वाचं आहे, नाही तर पुढं पाठ आणि मागं सपाट असं होऊन जातं. मला वाटतं एवढं पर्याप्त आहे. थोडे तुम्ही प्रवचन आहे काही सवय म्हणून एवढं पचू शकेल. काही काही लोकांना तर एवढंही पचणार नाही, पण एवढंच बास आहे. याच्यापेक्षा अधिक कोण. याच्यात दोन्ही तिन्ही भाग सांगितले. सोपं सांगितलं, अवघड सांगितलं, सगळे भाग सांगितले. मनन करा. श्रोतव्य, मंतव्य, निरिध्यासितव्य. तर उरलेला अर्धा तास मनन करायला आणि नंतर तुमचं तर रोजचं अजून चिंतन करणारे वेगवेगळे साधक यांच्या दृष्टीनं इथं कीर्तन सेवा होईल. कुणाची होईल माझ्यावर ठरवलेलं असेल तर दरवर्षी आपण करत असतो वेगवेगळ्या प्रवचनकारांच्या सेवा, कीर्तनकारांच्या सेवा. संजय महाराज शिंदे यांचं कीर्तन आहे. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे. विठाला विठाला विठाला. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की